नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, संयुक्त पूर्वपरीक्षा गट क ची परीक्षा 2 जून 2025 रोजी पार पडलेली आहे आणि त्यानुसार एक्सपेक्टेड जी काही आन्सर की आहे तुम्ही तुमचा स्कोर सुद्धा चेक केलेला असेलच. तर आता आपण काय पाहणार आहोत, अंदाजित म्हणजेच एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबाबत डिस्कशन करूया. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. आता काही जण असे असतील ज्यांना पेपर सोपा वाटला, काही जण असे असतील ज्यांना पेपर कठीण वाटलेला आहे आणि काही जण असे असतील ज्यांना पेपर मॉडरेट वाटलेला आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी परीक्षेच्या बाहेर आल्याच्या नंतर आपण पेपरबद्दल बोलू शकतो की हा प्रश्न सोपा आहे, हा प्रश्न कठीण आहे, तो प्रश्न इझी होता, हा प्रश्न थोडासा किचकट होता आणि अशा सोप्या पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकत होते. पण ऍक्च्युअल कंडिशन काय आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, तो म्हणजे टाइम. सर्वात इम्पॉर्टंट आहे टाइम आणि 60 मिनिटमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. एक प्रश्न जो आहे तो जवळपास 2-3 म्हणजे अर्ध्या-अर्ध्या पेजचा आपण म्हणू शकतो. पेपरची जी लेंथ आहे ती आहेच मोठी, पण प्रश्नाची सुद्धा लेंथ या ठिकाणी मोठी आहे. प्रत्येक प्रश्न तुम्हाला वाचायचा आहे, प्रत्येक पर्याय तुम्हाला वाचायचा आहे. त्यानंतर जे काही ऑप्शन आहेत त्या चारही ऑप्शनचा विचार करायचा आहे आणि नंतर एवढं सर्व करून तुम्हाला गोळे भरायचे आहे ऑफलाईन पद्धतीने. इथे काही तुमच्या हातात माऊस नाहीये की एक टिक केलं म्हणजे झालं. इथे तुम्हाला संपूर्ण प्रश्न वाचायचा आहे, पर्याय वाचायचे आहेत, त्यामधून योग्य पर्याय कोणता तो निवडायचा आहे आणि त्यानंतर गोळा भरायचा आहे. अशा पद्धतीने पेपर आहे आणि इथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट ठरतो तो म्हणजे वेळेचं. वेळेबद्दल कोणी बोलत नाही, मात्र प्रश्नांबद्दल सर्वच बोलतात की हा प्रश्न सोपा, हा प्रश्न कठीण. पण हे जे टायमाचं बंधन असतं त्यामध्ये आपल्याला काही जे सोपे स्वरूपाचे प्रश्न असतात ते देखील कठीण वाटू शकतात किंवा काही काही विद्यार्थी असे आहेत की त्यांनी सांगितलं की आम्ही 100 प्रश्न सुद्धा अटेंड करू शकलो नाही. आम्हाला येत होते पण आम्ही त्या प्रश्नांपर्यंत पोहोचलोच नाही. काही काही सोपे प्रश्न देखील असतील, पण कठीण प्रश्नामध्ये आपला वेळ जातो. काही काही सोप्या प्रश्नामध्ये आपला वेळ जातो. काही काही प्रश्न आपल्याला समजतं की आम्हाला उत्तर येतं, पण तरी देखील आपल्याला ते सोडून द्यावे लागतात. अशा पद्धतीचा पेपर आपल्याला हा दिसून येतो. 60 मिनिटांचा कालावधी आहे. यामध्ये काही जणांना वेळ पुरला असेल आणि काही जणांना वेळ पुरलेला नसेल. त्यामध्येही काही जण असे सांगतात की मॅथ रिझनिंग तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता. आता मॅथ रिझनिंग जर पूर्ण अटेम्प्ट केले तर बाकी प्रश्नांना वेळ मिळणार की नाही हा देखील प्रश्नच आहे. इथे पहा, आता आपण त्याबद्दल जास्त बोलणार नाही आहोत कारण की एक्झाम तुम्ही दिली. ऍक्च्युअल जे विद्यार्थी आहेत त्यांनाच माहिती आहे की पेपर कसा आहे आणि काही जण सांगतील कट ऑफ किती लागणार आहे. इथे मी माझा वैयक्तिक अंदाज व्यक्त करत आहे. तुम्ही याच्याशी सहमत असाल किंवा नाही हे नसू शकते. तुम्हाला काय वाटते तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि अंदाजित जी काही आन्सर की आलेली आहे त्यानुसार तुमचा स्कोर किती आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आता आपण कॅटेगरीबद्दल बोलूया. सर्वात प्रथम ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला, गेल्या काही काळामध्ये जर कट ऑफ पाहिले, ओपन ओबीसी 3 कॅटेगरी आहेत. एक ओपन आहे, त्यानंतर ओबीसी आहे आणि नंतर एससी-बीसी आहे. ह्या ज्या 3 कॅटेगरी आहेत यांचे कट ऑफ हे सारखेच लागताना दिसत आहे. यांचे कट ऑफ काय होत आहे, सारखे लागताना दिसत आहे. आपण ते राज्यसेवामध्ये पहा किंवा जो काही गट ब ची परीक्षा झाली होती, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब, त्यामध्ये पहा या तीनही कॅटेगरीचे कट ऑफ जेमतेम सारखेच लागलेले आहेत. म्हणून इथे या कॅटेगरीचा जर गट क संदर्भात आपण विचार केला तर 50 ते 52 या दरम्यान कट ऑफ राहू शकतो. हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. तुम्ही याच्याशी सहमत असाल असं नाही. एवढाच कट ऑफ लागेल असंही नाही, याच्यापेक्षा कमीही लागू शकते. 2023 मध्ये आपल्याला माहित आहे सर्वांनी सांगितलं होतं कोणी 50, कोणी 60, कोणी 65 आणि कट ऑफ लागला होता 19 वर. तर आताही तसं होईल का, तर ते कोणीही सांगू शकत नाही. भविष्यकार मी नाही, फक्त जे काही मागील परीक्षा झाल्या किंवा सध्याचा जो पेपर होता, पेपरचा पॅटर्न जो होता, विद्यार्थ्यांनी आपले सांगितलेले जे स्कोर आहेत त्याच्या आधारावर या ठिकाणी 50 ते 52 या दरम्यान ओपनचा कट ऑफ राहू शकतो. तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. इथे पहा, ओपन, ओबीसी आणि एससी-बीसी या तीनही कॅटेगरीचा कट ऑफ हा 50 ते 52 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे मेलचा. आणि फिमेलचा जर विचार केला तर तो 47 ते 49 या दरम्यान राहू शकतो फिमेल आणि 50 ते 52 दरम्यान राहू शकतो मेल. या तीनही कॅटेगरीबद्दल आपण बोलतोय. झाला आता 50 ते 52 ओपन कॅटेगरीचा मेलचा आणि 47 ते 49 या दरम्यान ओपन कॅटेगरीमध्ये फिमेलचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. नंतर पहा, पुढे जाऊया. पुढे जर आपण गेलो, पुढची जी कॅटेगरी आहे एससी कॅटेगरीबद्दल बोलूया. इथे तर हा जो कट ऑफ आहे तुमचा 48 ते 50, म्हणजे असं नाही की एससी कॅटेगरी आहे म्हणून फार कमी कट ऑफ लागतोय, तोही ओपन ओबीसीच्या खालोखालच आपल्याला लागताना दिसतोय. म्हणून एससी कॅटेगरीचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो 48 ते 50 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आणि फिमेलचा जर आपण विचार केला तर फिमेलचा कट ऑफ हा 43 ते 45 या दरम्यान राहू शकतो. एससी कॅटेगरी मेलचा जो आहे तो 48 ते 50 या दरम्यान राहू शकतो. फिमेलचा जो आहे तो 43 ते 45 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर बोलूया आपण एसटी कॅटेगरीबद्दल. एसटी कॅटेगरी जर बोलायचं झालं तर
43 ते 45 या दरम्यान ST कॅटेगरीचा कट ऑफ राहू शकतो पूर्व परीक्षेचा, आणि फिमेलचा जर म्हटलं तर 39 ते 41 या दरम्यान ST कॅटेगरीमधील फिमेल कॅटेगरीचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. नंतर पहा, पुढे जर पाहिलं EWSचं जर पाहिलं तर EWSचा कट ऑफ हा कमी येऊ शकतो 46 ते 48 पर्यंत, म्हणजे ओबीसी पेक्षा किंवा ओपन पेक्षाही कमी येण्याची शक्यता आहे 46 ते 48 या दरम्यान. इव्हन तुम्हाला हा SC पेक्षाही कमी जर दिसला तर त्याची शंका घेण्याची गरज नाही. म्हणूनच हा जो कट ऑफ आहे EWSचा 46 ते 48 या दरम्यान राहू शकतो. आणि फिमेल जर म्हटलं तर 40 ते 42 या दरम्यान फिमेलचा EWS कॅटेगरीचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पहा, NTच्या जर आपण कॅटेगरी पाहिल्या तर NTचा कट ऑफ हा आपल्याला 47 ते 49 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, म्हणजे ओबीसीच्या आसपासच हा लागतो, कधी कधी ओबीसीपेक्षा कमी लागतो. इथे पहा 47 ते 49 या दरम्यान NT कॅटेगरीचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे मेलचा. आणि फिमेल जर म्हटलं तर 45 ते 47 या दरम्यान फिमेलचा कट ऑफ राहू शकतो. नंतर पहा, एक कॅटेगरी उरलेली आहे ती म्हणजे SBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो सुद्धा 48 ते 50 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. फक्त फिमेलचा जो कट ऑफ आहे तो 44 ते 46 या दरम्यान राहू शकतो. तर पहा मित्रांनो, इथे आपण सर्व कॅटेगरींची जवळपास चर्चा केलेली आहे. जे काही कट ऑफ मी सांगितले ते माझे वैयक्तिक अंदाज आहेत. तुम्हाला काय वाटतं, कट ऑफ कितीवर लागेल? कट ऑफ यावर्षी हाय जाणार आहे का की कमी जाणार आहे का? कारण की पेपर तुम्ही दिलाय आणि तुम्हाला किती मार्क्स आहेत, मागच्या परीक्षेमध्ये किती पडले होते, त्यावरून तुम्ही सुद्धा एक अंदाज काढू शकता. इतर जर बाहेर आल्याच्या नंतर आपण पेपर पाहिला तर तो प्रत्येकाला सोपा वाटतो.